आणि तुम्ही कोणालाच नाही यायचं, तुम्ही सगळेजण घरी राहा, मी एकटी जाईन गाडीवर. हा मित्रांनो, मी तुमचा DSK स्वागत करत आहे नवीन ब्लॉग मध्ये, व्हिडिओ मध्ये आणि चॅनल वरती सुद्धा. तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण काहीतरी नवीन बघणार आहोत. तर चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि असंच सहयोग राहू द्या. कमेंटमध्ये तुमचं ओपिनियन कळू देत जा की बाबा व्हिडिओ कसा वाटला, कसा नाही, कुठून बघताय, हे सगळे विषय कमेंटमध्ये जरासे होऊ देत जा, म्हणजे आम्हाला पण माहिती पडेल की आपल्याला सपोर्ट कुठून कुठून होतोय, काय काय नाही. आणि तुम्ही म्हणताल जेव्हा लगेच तिथं बडबड करायला आहेच पुढं. तर मी सध्या बसलेलो दुकानामध्ये. तर आपल्या व्हिडिओमध्ये थोड्या थोड्या मिनिटाला नवीन नवीन माणसं की जॉईंट होतील, जे आपले रेग्युलर मेंबर आहेत सगळे जॉईंट होत जातील. तोपर्यंत सबस्क्राईब करा. मी तुम्हाला एक थोड्या वेळात भेटतो परत येऊ, आहे का नाही? म्हणजे काय होईल, तुम्हाला सगळे की कोण कोण जॉईंट होईल सगळं माहीत पडेल. तोपर्यंत सबस्क्राईब करा चॅनलला. 2000 years later. हमारे वीडियो में आप ज्वाइन होंगे. हमारे वीडियो की लड़की और तुमची वहिनी, तो उनका नाम है शिवानी. शिवानी शिवानी ये देख सकते हो आप किस तरह से काम करना चालू है. कैमरा पुसून घेतो मी एकदा. और आपकी बदनसीबी आप देख सकते हो कि लाइट भी चली गई बेटा. कैसन हो? हम मस्त बैठे हैं बाहर. अरे रे, तुम्हाला आता लाईट आल्यावर भेटतो मी परत. ओ माय गॉड, DSK किती अंधारात काम चालू आहे, जरा वेळ थांबा ना लाईट येऊस्तवर. लाईट येईन तेव्हा येईन, कसं कस्टमर असतं ना. एवढं काय इमर्जन्सी? कस्टमर आहे, पोरांचे 12वीचे 10वीचे पुस्तक आहे ते. पुस्तक थांबवलं तर पोरं हे बघा, अभ्यास करायचं थांबतात. मी टॉर्च पकडली, त्यांचं काम चालू आहे. टॉर्च नाही पकडल्यावर बघा किती अंधारात काम करायला लागले. आता काय तुमचं अवघडच झालंय. कष्टाशिवाय पर्याय नाही. काही करा, कष्ट करा. म्हणजे व्हिडिओचं काय करणं असतं, कष्ट तर करावं लागतं पुढे, नाही का? कष्ट करावं लागतं, काम करावं लागतं. लाईट गेलेली म्हणून आता केस कापणं चालू आहे, काय करावं. मम्मी पप्पा बाहेर गेले जरा, हे काम त्यांना नाही येत, हे मी करतो. नाहीत का? आता मम्मीचा प्लॅन तुम्हाला सांगतो. मम्मीने काहीतरी प्लॅन ठरलेला आहे. प्लॅन मी तुम्हाला घरी गेल्यावर सांगतो काय काही नाही. कारण आता मी कालच्या सारखा व्हिडिओ इथं पण शूट करू शकत नाही, कारण आज भरपूर सारं काम आहे. मी काम करता करता शिवानी कॅमेरा झाला म्हणून व्हिडिओ निघतोय हा, नाही तर काय आहे त्याला बी लगे लेट झाला असतं. दिसायला झालं काहीच. किती वाजले आता? चला घरी. आता चालली ना तू 6 वाजता. मला ना जास्त वेळ बाहेर करमत नाही, सगळ्यात महत्वाची गोष्ट. एकदम परफेक्ट पडलं. नाही, हे तुम्हाला माहित असेल काय काय नाही. कोणतं पुस्तक आहे, मतलब कोणती बाइंडिंग आहे ही मला कमेंट मध्ये नक्की सांगा. ही अशी बाइंडिंग केली बघा, मस्त आहे की नाही? एकदम मस्त. हे पुस्तक आहे इंजिनिअरिंगचं. अच्छा जी, मस्त आहे, मस्त आहे. मस्त झाले ना हो ते. मी तर विचार पण नव्हता केला थोडं. विचार पण करायचा म्हणजे ते तसं असतं ते. मस्त झालं. कटिंग केली थोडी इडी वाकडी. आता काय करावं, लाईट गेलेली आहे बघा. चा भेटतो तुम्हाला लाईट आल्यावर बघू. हे बघा मित्रांनो, आता मी घरी आलेलो आहे आणि घरी आल्यानंतर मम्मीचं रिएक्शन बघा. मम्मी मला नाही बोलायचं. काऊन दरवेळेस अशी काऊन करते बरं मम्मी? हा हा मित्रांनो, तुम्हाला मी पुढे सांगू इच्छितो तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. आणि शिवानीला भेटू घालतो तुम्हाला. हे बघा, शिवानी इकडे बसलेली आहे. काय मॅटर आहे, रोज रोज तुम्ही लई साडी घालायला लागला. हा कस काय? हा बाहेर गेलो होतो मित्रांनो, तुम्हाला सांगतो मी आज पण बाहेर गेलो होतो. कुठेच नाही गेलो, दुकानावरती गेलो, दुकानावरून घरी आलो. दुकानात लाईट नव्हती, मग डायरेक्ट बंद केली
आमच्या घरी आज चालू आहे मेथीच्या भाजीचा बेत. तुम्हाला दिसत असेल मेथीची भाजी. तुम्हाला आवडते का? मला आवडती, पण ती दातात घुसती माझ्या. मला आवडते. दातामध्ये अडकती, त्यामुळे मला खूप त्रास होतो त्या भाजीचा. मला लयच अवघड काम आहे त्या दाताचं इथं. तर कसं काम आहे तुम्हाला काय सांगावं. दाताचं गॅप थोडासा झाल्यासारखा दिसतोय दातामध्ये. आता कसं म्हातार पण आलं तुमच्या DS केला आता असं वाटतं कधी कधी, आहे का नाही. काय आलं? दातात अडकतं रे मेथी माया. तुम्ही तर लईच नाजूक येतं. आज थोडी आहे मग नाजकाचा काय विषय. दातात ही नसते अडकत. मग? शेपूची भाजी अडकत. नाही रे, मेथी अडकती माझ्या दातात. मग तिथे शेपू पण आहे आपल्याकडे मला वाटतंय. नाही रे, मेथीचे मला वाटतंय. त्याचे हा? हे हा? म्हणजे काय आलं त्या मेथीचे पाठीमागचं ते. हे बघा, काहीतरी या अशा प्रकारची भाजी करत आलो मी. दिसतं की नाही. तर काय काय टाकलं शिवानी. लसूण मिरची जिरे मोहरी आणि मिक्सर मधून काढलं आणि त्याची फोडणी मारली. ओके. मला तर भारी वाटणार आहे भाजी. छान दिसती जरशी. खायला बघू आपण नंतर. खायचा विषय लांब राहिला. आता तुम्हाला सांगतो, हे बघा मी परत आरसे आलोय. तुम्हाला एक परत येऊन भेटायची इच्छा आहे माझी. कारण तुम्हाला सांगतोय बघा, मम्मी कशी टेन्शनमध्ये बसलेली. मम्मी मम्मी काय झालं. तुम्हाला सांगू, पप्पाला थंडी वाजते ना, पप्पा सारखंच पांघरून घ्यायचं. तुम्हाला सांगतो थंडीच आहे, मला माहिती आहे. बघा थंडी आहे. जॅकेट घातलेलं आहे मी. आणि टी शर्ट भरपूर दिवस झालेलं पण ठेवलं होतं. हे आज मला सापडलंय. आणि माझं फेवरेट टी शर्ट पैकी एक टी शर्ट आहे. तुम्ही माणसाने सगळं कलर उडाला याचा तरी मी घातलंय. आणि माझं फेवरेट पैकी एक आहे का नाही. तर हे बघा, ते टी शर्ट आतापर्यंत कुठं होतं तुम्हाला माहित होतं. कारण मी लपवून ठेवलं होतं. मग कपडे असे लपवायचे. कधी पण तेच आवडतं घालायला. कपडे असे लपवायचे नाही माझे, कळलं ना. लपवायचे नाही कपडे, मला नाही आवडत. ते आता किती बी जुनं झालेलं असू द्या, ते टी शर्ट आहे ना आवडीचं आहे तरी मी घालणार, आहे का नाही. आणि हे माहिती होतं तुम्हाला, मी मागच्या ह्याच्यात म्हणलं हे बघा पप्पा कसे हळूच बाहेर निघतात. आणि इकडे बघा मम्मी कशी चष्मा लावते. आणि शिवानी तुम्हाला सांगतो, लहान लेकरा आणि कसं काम केलं बघा. हे बघा लहान मुलाचे करतात ना. हे बघा तुम्हाला याच्यात दिसत असेल काय आहे, तुम्हाला दिसतंय का. दिसलं असेल तर कमेंट करा काय आहे मला सांगा. ऍक्च्युली ते आहे बोराच्या बिया असतात ना, बोराच्या बिया. तर तिला त्या बोराच्या बिया झाड म्हणून लावायसाठी दिल्या होत्या. काय बोरं खायला दिले होते. माझ्यापाशी फुगा होता, मी बोरं खाल्ले, त्यात बिया टाकले आणि मस्त फुगवलं. हा का, असं चालतं का. मला वाटलं काय झालं, म्हटलं बोरं कसं काय सापडलं. हे बघा किती भारी दिसतीये भाजी. हे बघा मस्त दिसते ना, हिरवी गार मेथीची भाजी. मग हिरवं सगळीकडं. हे बघा ना, ती ड्रेस, तिची साडी पण हिरवी घातली. हा, ती मेथीची भाजी पण हिरवी आहे. हा, अरे पण ती दुरडी आपली ह्याच्यात खाली दिसते, त्यात चपात्या नाहीत. चपात्या करायच्यात. कालच्या त्या मैद्याच्या चपात्या भरपूर लोकांना आवडल्या. छान केल्या म्हणे, गोऱ्या गोऱ्या पान. हा, तुम्हाला नाही आवडलं. नाही मला चावत नव्हत्या त्या, थोड्या चावत नव्हत्या. तो विषय वेगळा राहिला. थोड्या चावत नव्हत्या तुम्हाला सांगतो मी त्या, पण होत्या ठीक होत्या, चांगल्या होत्या. आणि तुम्हाला सांगू कालच्या भाजीचा विषय काय झाला. मी आणली होती बाहेरून पनीरची भाजी. तुम्ही म्हणसान मी काल काय म्हणलो, काहीतरी आणलं काहीच नव्हतं आणलं, पनीर आणलं होतं. आणि तेच विषय चाललेला. आणि मम्मीची इच्छा तुम्हाला सांगतो, मम्मीने आज माझ्यासोबत काहीतरी केलंय. आमचा जरा प्लॅन चालला होता बाहेर जायचा, पण तो प्लॅन झालेला आहे कॅन्सल. का तर त्या गाडीचा विषय असा झाला की ती गाडी त्यांच्याच घरी लागणार आहे, लग्न आहे तर त्यांनाच हे होणार आहे. कारण आपल्या गाडीचं बजेट आहे तुम्हाला माहिती आहे. गाडी बघायला गेलो होतो मी, ते पण होईल लवकरच. पण तोपर्यंत म्हणलं आता मित्राची होती गाडी, तर घेऊन जायला पाहिजे. तर घेऊन जायचं लग्न, आम्हाला बाहेर जायचं होतं, फिरायचा प्लॅनिंग झाला होता आमचा. त्यानुसार गाडी घेऊन, म्हणजे मोठी गाडीत आम्हाला जायचं सगळेच 7 सीटर गाडीमध्ये. 7 सीटर म्हणलं 7 जण 8 जण बसलेत आरामात. तर त्या हिशोबाने आम्ही गाडी घेऊन जाणार होतो. पण नंतर आम्ही बाहेरच्या पण बघितल्या, पण ते छोट्या छोट्या गाड्या आम्हाला भेटत होत्या. मोठी गाडी पाहिजे ती, ते बजेटच्या बाहेर होतं, त्यामुळे शांत बसलो. आणि आता त्याच्यानंतर मम्मीनी काय प्लॅन काढला ते तुम्हाला सांगतो मी. मम्मी काय म्हणली माहिती का, इकडे बघा मम्मीची चष्मा लावून बसली ना, तिचं नाराज होण्याचं एकच कारण आहे की तिचं म्हणणं काय आहे माहिती का. काय मम्मी तो म्हणणं, हा काय मम्मी तो म्हणणं काय. बाबा अशी कोण करते बरं. हा
म्हणणं काय तो बोल. दीपक मला बोलू नको, मला ताण देऊ नको. मी तुला सांगायला मी माझ्या परेशानी पहिलेच परेशानी, मला ताण देऊ नको. मी माझ्या जीवन परेशानी. काय झालं तुला? काही बी होऊ दे. हा काय झालं तुला? जाऊ दे, मी आता ते विषय परत बोलणार तुम्हाला. मी विचारलं ह्या दरवेळेस असा व्हिडिओ काढायचा टायमाला म्हणजे व्हिडिओ चालू केला की तिने म्हणायचं मला नाही बोलायचं, मला असं नाही करायचं. ते टेन्शन बाजूला राहिले. टेन्शन हाई, सगळ्याला टेन्शन येतं सगळ्या गोष्टीचं. माणसाने ताण घेऊन नाही जगलं पाहिजे, मला एवढं कळतं. आपण ताण घेऊन जगायचं नाही, मस्त निवांत खाऊन पिऊन मस्त. ताण घ्यायचा नाही, ताण द्यायचा सगळ्याला. मम्मीचं म्हणणं हा गाडीत नाही जायचं, बाईकवर जायचं. मित्रांनो आता तुम्ही सांगा मला, तिचं म्हणणं काय माहिती का मम्मीचं, की गाडीवर जायचं नाही, बाईकवर जायचं. बाईकवर म्हणजेच आमच्याकडे 2 टू व्हीलर आहेत, एक स्प्लेंडर आहे आणि एक पल्सर आहे. तर आम्ही दोघं जण पल्सरवर यायचं आणि त्यांनी स्प्लेंडरवर यायचं. तर त्या स्प्लेंडरची हालत आहे ना, तुम्हाला सांगतो मित्रांनो, थोडी खराब म्हणजे काय, थोडी नाही, चांगलीच नाही म्हणता येणार आहे स्प्लेंडरची हालत. कारण तिचं टायर गेलेलं आहे, शॉकअप्सर गेलेलं आहे, लाईट नाही आहे, हेडलाईट नाही आहे, सर्व्हिसिंगचं काय माहीत नाही, कधी झालं कधी नाही, ते बी आठवत नाही. तर त्याचे भरपूर सारे विषय आहेत त्या गाडीचे. तर आता हे बघा, काय चपाती आहे का? चपात्याचं नियोजन चालू आहे आमचं. तुम्हाला मी थोड्या वेळात भेटतो, आहे का नाही? कारण आता थोडं मला पाणी पिऊ द्या. टेन्शन लेने का नाही, टेन्शन देने का. हा चला. काय मागे तुम्ही काय कारण इकडे आलं ते इकडे येतो. तुला लफडा काय झालं ते सांग. तुला लफडा काय झालं मला सांग. मग 4-5 हजार रुपये घालण्यापेक्षा आपलं गाडीवर जावं. नीट गाडीवर मग मी कसं पप्पा, हायवे हवेनी काही मारत नाही. आम्ही नाही गेलो का किती बारे. थंडी किती सुटली मित्रांनो, थंडी तुम्हाला माहिती सकाळी आहे. जायचं असते, सकाळी 10 वाजता गेलं तर 3 घंट्यामध्ये तिथे जाते. 3 घंट्यात वापस इकडे येत आहे. आणि तुम्ही कोणालाच नाही यायचं, तुम्ही सगळेजण घरी राहा, मी एकटी जाईन गाडीवर. हा नाही कुठे बसनी जाईल? जाईन, बसनी जाईन, तिथून कोणालाही बोलून घेईन, मी माझी जाईन एकटी. मित्रांनो आता हे प्लॅन आहे, तुम्हाला सांगतो लय विस्कळीत प्लॅन आहे. तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये बाकीच्या गोष्टी माहिती पडते काय काय नाही. आता बोललेली मम्मी तर बोलली, बघू आपण काय करायचं उद्या माहित पडत. आजचं तर त्या बसला गाडीच नाही लागत. माणसाने कधी कधी हिंमत मारायची असते. आपल्या जवळ नाहीये ना, तर मग दमाने. अरे आज नाहीये तर उद्या येईनच ना. मग गेलतो आपण, कळला कोटेशन वगैरे सगळं चेकआउट केलं गोष्टी, मग सगळ्या गोष्टी बघितल्या मित्रांनो. आता जोपर्यंत सगळ्या गोष्टी विचार करून हळूहळू थोडं थोडं करायला लागतं. एकदमच कोणत्या गोष्टी होत नसतात. हाय आपलं स्वप्न तर होईन पुरं. सगळ्यात आधी मला तर वाटतं आपण हे स्वप्न बघण्यापेक्षा जसं गोष्टी आहेत ना, तुला सांगू का मी, आपण घराचं स्वप्न बघितलं पाहिजे. कारण आपण जिथं राहतोत ना मम्मी, तिथं आपल्या घरापुढं आपलीच गाडी सेफ्टीमध्ये राहिली पाहिजे, ही पहिली गोष्ट आहे. मी तुला म्हणले का गाडी घेऊन? तुला म्हणली नाही, तुला सांगाल मी. हा गाडी सेफ्टी राहिली पाहिजे, सेफ्टी राहिली पाहिजे तुम्हाला सांगतो. आणि DSKचा गाडीमध्ये सगळ्यात जास्त जीव आहे. कारण जी गाडी बाहेर बी उभा आहे माझ्या इथं, त्या गाडीमध्ये ना असं खाली मला झोप नाही येत. एक दिवस गाडीने बघितलं तर मला झोप येत नाही, तुम्हाला सांगतो असा विषय. म्हणजे मम्मीची इच्छा होती, जिद्द म्हणलं मी. मम्मीची इच्छा आहे की तिला 2 व्हीलरवरती जायचं आहे. मम्मी तुला 2 व्हीलरवरती एवढी राईड कशी करू वाटते? त्या गाडीचा टायर खराब आहे. कमी पेट्रोल मध्ये माणूस भरपूर हिंदून येऊ शकतो. अरे पण 2 व्हीलर जातो लांबपर्यंत गेलो. मला तुम्हाला सांगतो मी ना, सध्या तुम्ही म्हणता बाबा हा सारखा एक म्हणजे एकच लोकेशन का दाखवतोय सारखं, घर दुकान इकडं तिकडं. तर सध्यापर्यंत मी कुठंच जात नाही. घर दुकान काम करायचं, घरी यायचं, जेवण करायचं, व्हिडिओ थोडेफार शूट करायचे, असं करायचं थोडं इकडे तिकडं. घर दुकान हेच सगळे विषय चालू आहे. म्हणून तुम्हाला सारखे हेच लोकेशन बघायला भेटतात. पण तुम्हाला काहीतरी नवीन दाखवायची इच्छा होती माझी, पण ते गाडीवाल्याने कॅन्सल केली गाडी. त्यांच्या घरी लग्न निघलं तर काय करणार होता? जाऊ द्या, तरी मी आता काहीतरी ऍडजस्टमेंट करतोय. झालंच तर तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटल, नाही झालं तर मग आता मम्मीची इच्छा आपण पूर्ण करूया. तिचं मला उडत्याच्या व्हिडिओमध्ये ऐकू म्हणजे दिसन काय काय नाही, आहे का नाही? तुला कंटाळा येतो गाडी चालवायचा? कंटाळा मला येतो, पण ते पप्पाला कंटाळा नाही येत, तुला कसा कंटाळा येतो? अरे जाणं 160 किलोमीटर का 130 किलोमीटर. मग आम्ही लांब पर्यंत गेलेलो. मी कुठे गेलेलो आहे?
मी कुठून आलोय मग तुला का कंटाळा येतो? हं. का कंटाळा? मला असं कामाचा कंटाळा मला नाही जर केला तुम्हाला पाहिजे सांगतो मित्रांनो, आता मला काही नाही होत. गाडीवरती जायचं म्हणलं थोडं दडदड होतं. काही नाही होत तुला, दडदड नाही होत. आळशी नको बनू जास्त. हं. काही फरक पडत नाही परिस्थितीला सामोरं तुम्हाला काय वाटतं बरं सांगा बरं मला कमेंट मध्ये. भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल मध्येच म्हणलो बरं, तर भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला. शिवानी जेवण पण केलेलं आहे, बघू शकता तुम्ही. चपात्या कशा झाल्या बघा, एकदम सुरळीत चपात्या करते. फुगव चपातीची, फुगव.